हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सो कसे आहात तुम्ही? आम्ही पण मस्त आहे, तुम्ही पण मस्त असाल. तर विषय असा आहे की आता आपण निघालो आहे क्रिकेटच्या मॅचेस खेळण्यासाठी आपल्या ऑफिसमधल्या. तर आंघोळ वगैरे करून रेडी झालो आहे मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साने आवरतो आहे, साने पण सोबत येतो आहे आपल्या. आणि अनदर थिंग इज की आपल्याला नाश्ता पण करायचा आहे. काय खाल्लं नाही आहे, पण विचार करतो आहे खाऊ की नको, का फक्त फ्रूट्स वगैरेच खाऊ. कारण परत पोटात हेवी झाल्यावर मग नको वाटतं नाही का. सो आवरून वगैरे झालेलं आहे आपलं. बाकी शूज अँड एव्हरीथिंग इज रेडी. तर मग पटकन मग मी थोडंसं इकडं तिकडं करतो, खायचं काय ते नियोजन करतो आणि त्यानंतर लगेच आपण मग क्रिकेटचे मॅचेस खेळायला जाऊया. सो कंटिन्यू बघा, आजचा व्लॉग खूप मस्त असणार आहे. आजच्या व्लॉगमध्ये खूप लोक तुम्हाला पाहायला मिळतील. दरवेळी आपल्या व्लॉगमध्ये 4-5 लोक असतात, पण तुम्हाला अजून जास्त पाहायला मिळतील. त्याचबरोबर क्रिकेट पण पाहायला मिळेल आणि जमलं तर मग मी लाईव्ह पण जाऊ शकतो. तर बघूया काय आहे सीन. सो खाली इथं सबस्क्राईब करा, इकडं लाईक वगैरे करा आणि राहा इथं. तुम्ही आलो लगेच. आम्ही निघालो आहे आता क्रिकेट मॅच आहे. जसं तुम्हाला काल बोललो होता, आज क्रिकेट मॅच आहेत. मी पण निघालो, माझं काय काम नाही तरी पण निघालो. थोडं आपली भाषेने बोलू ना. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एक नंबर टप्पा टप्पा दमतीन तुला इथं साधाच बॉल येणार. पण तुम्ही चांगले खेळले तर नेक्स्ट टाइम तुम्हाला आपल्याला शिकावं लागेल. जोरात मारा, आवाज आला पाहिजे. प्लास्टिकची बॅट प्लास्टिकच्या बॅट अलाउड आहे. ताकदीनं मारायला पाहिजे, फटकीच्या आवाज आला पाहिजे, जवळ येत नाही. स्टार्ट. क्या बोल ब्लॅक ब्लॅक आहे आमचे सगळे. मणिकंदन सर ब्लॅक दिखना चाहिए अपना. रेड स्कल आहे ना, बरोबर. कट कर भाई, हे टाकायचं लॉक मध्ये, हेच टाकायचं. चलो मैं बोल हो गया भाई, जीत गए. ये बहुत बड़ी बेइज्जती थी. कौन बोलेगा? आप बोलोगे. हाँ मैं बोल, आपको बोलना है. सुपर 7 ने स्कोर किया 47. हेड्स. बॉलिंग सुपर 7 के स्कोर 47 को प्लीज बॉलिंग. गाइस बॉलिंग आली आहे, सॉरी बॅटिंग आली आहे. ते जिंकले, त्यांनी हेड मागितला, आम्ही पण हेडच मागणार होतो. मोस्ट प्रॉब्ली हेडच पडतो नाही का. बघा, हे स्टेडियमच्या साईडला प्रॅक्टिस करतायत. आतमध्ये मेन मॅच चालू आहेत. आता यानंतर या मॅच नंतर आता यांची मॅच आहे. हा आला आपला संदेश बास्टर्ड, इन्सोन बास्टर्स मधला संदेश, जर्सी नंबर 7. वेलकम अगेन टू द ब्लॉग. अभिषेक आलाय आमच्या ब्लॉगमध्ये आणि संदेश पण आहे. अभिषेक खूप चांगला शर्ट घालून आहे, तुम्ही पाहू शकता. नाईकीचा लोगो आहे मगरीच्या कपड्यामध्ये. रात्रीच घेतला नवीन शर्ट, ओनली 4,000 रुपीज गाईज. यू नो, द्यावा लागला बिल सॉरी, चेक द्यावा लागला आम्हाला बिल पेमेंटसाठी. मला सांगू द्या. स्वित्झर्लंड बँकचा चेक आम्हाला द्यावा लागलाय काल. एवढी मोठी रक्कम होती हा टी शर्ट घेण्यासाठी. स्विस बँकचा टी शर्ट, हाच तो शर्ट. स्विस बँकचा आम्हाला चेक द्यावा लागला त्यासाठी. अथर्वने पण स्विस बँकचा टी शर्ट, सॉरी स्विस बँकचा चेक दिला टी शर्ट हा घेण्यासाठी. ब्रँडिंग आहे. पाठीमाग हा ब्रँड इथे लिहिले अजितदादा पवार. हे आतल्या साईडने, त्यामुळे स्टिकरचं प्रिंट मारून आपण माहित नाही का. हॅलो गाईज, स्विस बँक मध्ये अकाउंट तुम्हाला हम लोग जा रहे हैं आइसक्रीम खाने, तर इधर सबको आइसक्रीम खिलाने वाला है शॉप. गाईज, तुम्हाला पण जर स्विस बँक मध्ये अकाउंट खोलायचं असेल तर 2 आधार कार्डचे झेरॉक्स, 2 फोटो, 1 रेशन कार्डची झेरॉक्स घेऊन या. गाड़ी की अपन दो खोलना. स्विस बैंक में आपको अकाउंट खोलना है.
स्विस बैंक में स्विस बैंक मेरे के ऑलरेडी डायरेक्टर है। बहुत सारे पैसे हैं उसमें, मैं अभी और अकाउंट्स नहीं खोल सकता हूँ। स्विस बैंक सबसे करोड़पति आदमी ये, हाँ, जो रोड पे आ गया। रोड पर आए हूँ इन जैसे भिखारियों को थोड़ा मदद करने के लिए। थोड़ा खाली आप कमेंट करके बताना। कमेंट करो, इन जैसे भिखारियों को मदद करने के लिए मैं रोड पर आया हूँ। और इन जैसे अमीर लोगों ने हम जैसे भिखारियों का ख्याल रखा, इसके लिए हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। Thank you. चश्मा ले लीजिए अभी, कैप भी ले लीजिए अभी। तेलुगु मध्ये बोलना तमिल रे अभी guys ते तमिल में सुना ఏం మాట్లాడుతున్నావు? இந்த மாதிரி ஒரு லூசு கழுதைங்களை பார்க்கறதுக்கு தான் நீங்க எல்லாரும் எனக்கு vote కొంచెం பண்ணணும். వస్తది నాకు. இந்த மாதிரி ஆளுங்க தான் வந்து జరగో జరగో బయట ఏం మాట్లాడుతున్నావు? म्हातारे म्हणतात तुम्हाला अरे இந்த லூசு வேற வேலை என்ன? काय विषय नाही खाल्ली आम्ही. खाल्ली का? सापडून देणं. बिर्याणी दिस साइड नॉन व्हेज हिअर ओनली. ओके ओके आला का रे तुझा ऑटो? यांचे मॅच झाले काय? यस सर ओके डन हो गया यस हो गया गाइस खेलता भाई तो एकदम जबरदस्त देख लिया ना भैया राम आउट तेरे टीम में हो ना और तू मेरा कैप्टन और मैं अच्छा खेलता हूं इसीलिए क्या गाईज आपल्या मॅचेस झाले की आपण लगेच गेलो आपलं हे पार्सल कलेक्ट करायला हे वालं आणि याचा आपण आता ड्रॉप देणार आहे नवले ब्रिजला कारण आपला बिझनेस नाही थांबला पाहिजे दिवसभरात काही पण झालं तरी तोपर्यंत तुम्ही हे बघा तुम्हाला दिवसाच्या एकदा मी दाखवलं होतं आता तुम्ही आता रात्रीचा तोच सीन सेम कसा दिसतोय आहे संत तुकाराम महाराजांची विना त्याला झेड ब्रिज पण म्हणतात पण जास्त मला तर ते झेड ब्रिज म्हणण्यापेक्षा हे चांगलं वाटतं नाव म्हणायला मला बॅक साईडने 1 मिनिट दाखवतो मी 1 मिनिट थांबा तोपर्यंत तुम्ही साईडचं बघा हे बघा चांगलं वाटतं म्हणजे ते कसं आहे मोस्टली कपलच थांबलेले असतात आणि या साईडला खाली सुद्धा या रेंजमध्ये तुम्ही बघू शकता जेवढ्या गाड्या थांबल्या तेवढे सगळे कपलच कोणी झोपले कोणी काय कोणाचं काय ना काहीतरी चालू आहे आता कसं आहे फेब्रुवारी महिना चालू आहे त्यामुळे प्रत्येकाला आपलं भेटलंय ठीक आहे आता करू देत म्हणजे आपण आपल्या बिझनेसवरती लक्ष ठेवूया ठीक आहे मी कसं लास्ट वीक गेलो मुंबईला भाई एवढी घाण आहे ना तिथं एवढी घाण शी उलटे आले मला ते बघून आणि तेवढं इथं मच्छर एवढे घाण आणि एवढे मच्छर अरे बापरे काय तुम्हाला सांगू मी हॅलो गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग सो तुम्हाला तर माहितीच आहे मी क्रिकेट खेळायला आलो होतो आणि कालच्या आपण दोन्ही पण मॅच हरलो आहे हारण्याचं कारण असं की आमच्या टीममध्ये प्लेयर पण चांगले आहेत आणि मी पण चांगलं खेळत नाही तुमच्या मॅचसाठी सांगतो म्हणजे मला काही क्रिकेट वगैरे काही एवढं खास जमत नाही खास म्हणजे काहीच जमत नाही एवढं खरं तर पण तरी पण आपण टीम दिली म्हणून आपण कॅप्टन आहे ही सध्या अशी प्रॅक्टिस चालू आहे हा प्लेयर आमच्याच टीमचा आहे तो बॉलिंगची प्रॅक्टिस करतो मी पण जस्ट नाव बॉलिंगची प्रॅक्टिस करून आलेलो आहे त्याचबरोबर पलीकडे सध्या पहिल्याची मॅच आहे ती चालू आहे म्हणजे ह्या टफच्या पलीकडे टफमध्ये आणि अलीकडचं जे आहे ते फक्त प्रॅक्टिससाठी आहे सो प्रॅक्टिस सध्या चालू आहे आणि पलीकडे मॅचेस पण चालू आहेत आपली मॅच आहे 3rd नंबरला सध्या 2nd नंबरची मॅच चालू आहे सो जरा वेळामध्ये ते टॉससाठीच बोलवतील आपल्याला तर ॲक्च्युली कालच्या मॅचमध्ये मी टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग चूज केली होती पण आज माझा थोडा प्लॅन चालला आहे की आपण बॅटिंग चूज करावी जेणेकरून स्कोअर म्हणजे चांगला करता येईल आणि पुढे मग आपल्याला टार्गेटनुसार खेळता येईल सो म्हणजे दोन्ही पण ट्राय करायचं बघतोय आज पण आपल्या 2 मॅचेस आहेत कालच्या आपण 2 मॅच हरलो असलो तरी पण 2 मॅचेस आहेत पण जर समजा आज दोन्ही पण मॅच जिंकलो तर आपल्याला थोडेफार म्हणजे चान्सेस आहेत क्वालिफाय वगैरे होण्याचे आणि जर एकाच जरी हरलो तर मग गेलो म्हणायचं मग समजायचं आपण फक्त आजचा जो मेनू आहे पावभाजी तोच खायला आलो होतो सो अशा प्रकारे सगळं सीन चालू आहे म्हणजे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहावा मी सांगेलच तुम्हाला कशा गोष्टी आहेत त्या सो वॉच करत राहा मी तोपर्यंत प्रॅक्टिस करतो आमची टीम ऑलरेडी हरलेली आहे काय नसतं एवढं मोटिवेट राहा नेक्स्ट टाइमला आपलीच आहे काय एवढा विषय नाही आपण इंडिया वर्ल्ड कपचं आपण नाही ते पचवलेलं आहे मग हे काय हे तर साधं सुद्धा हे बीप टाकतो त्याला मोटिवेशन द्यावं लागलं आपल्याला तर काय आता ठरलं की आपण सगळ्यांना आता आपल्या रूमवरती घेऊन चाललोय सगळ्यांना जेवणाचं नियोजन करूयात आपण आतुर भाई काय म्हणायचंय तुला नाही मला काय नाही म्हणायचं भाई
गेम आहे चालूच असतोय या गोष्टी काय बोलायचं सकाळीच ऍक्च्युली माझी टीम ही टीम हारलेली आहे, तरी पण मला काय एवढा दुःख वगैरे काय नाहीये. गेम म्हणले की असं हारणं वगैरे आलंच मित्रांनो, त्यामुळे एवढे काही टेन्शन नसतं घ्यायचं. आयुष्यामध्ये इतर जोडे आल्याच आणि ह्याच गोष्टीचा ही गोष्ट डोक्यामध्ये ठेवून आम्ही उद्याचा ब्लॉग चांगला पाहणार आहे. सो तुम्ही इथपर्यंत पाहिलं, लाईव्ह पण पहा. लाईव्ह मॅच मध्ये खूप तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी चांगले मारलेले असे शॉट्स वगैरे पाहायला मिळतील. फायनल लाईव्ह पहा फायनल लाईव्ह खरंच चांगले आहे. आणि इथेच आपला आजचा ब्लॉग संपला असं आम्ही जाहीर तुम्हाला करतो. वाटत हा फुकट बसला होता तिथे, असं काय नाही. मी पेमेंट पण घेतलंय त्यांच्याकडून, त्यामुळं पैसा. चिल काय सॅटर्डे संडे असला तरी काय झालं, पैसा कमवत राहिला पाहिजे. गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. जस्ट व्हिडिओ घेऊ.